नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा अर्थशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण अर्थशास्त्राची HSC बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. ही क्वेश्चन पेपर 79 गुणांची आहे आणि चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ती नक्कीच उपयोगी ठरणार आहे. अशीच क्वेश्चन पेपर आपली चालू वर्षासाठी सुद्धा राहणार आहे. इयत्ता 12वी. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 12वी इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र. काही महत्त्वपूर्ण सूचना बघा बोर्ड पेपरमधल्या. त्यानंतर प्रश्न पहिला, अ भाग 5 गुणांचा आहे. खालील विधाने पूर्ण करा. 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडून लिहायचा आहे. बघा, अचूक पर्यायावर टिकमार्क केलेली. पहिलं बघा, सूक्ष्म अर्थशास्त्र या नावाने ओळखले जाते. किंमत सिद्धांत. नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण अपुरी बचत. जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते. कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती बदलती असते. या पद्धतीने उत्तर लिहायचे. त्यानंतर 5वं, हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यात व्यस्त संबंध असतो. ब भाग, विसंगत पद शब्द ओळखा. 1. प्राप्ती संकल्पना, एकूण खर्च, संख्यात्मक पतनियंत्रण साधने, परकीय विनिमय दर, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, आणि करेतर उत्पन्न दंड, साध्या निर्देशकाचा प्रकार, लासपेयरचा किंमत निर्देशांक. या पद्धतीने अचूक पर्याय निवडायचा आहे आणि मार्क्स मिळवायचे आहेत. विसंगत शब्द ओळखायचा आहे. क भाग बघा, अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द 5 गुणांसाठी. 1. एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांची दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. 2. अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते, मागणी. 3. किमतीतील बदलांमुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल, मागणीची किंमत, लवचिकता. 4. प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार, मक्तेदारीयुक्त स्पर्धा. आणि 5. स्वातीने पावसाळ्यात तिच्या वडिलांसाठी रेनकोट खरेदी केला, कालोपयोगिता. ड. विधाने तर्क सोडवा. बघा, पहिलं विधान, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून ठरते. त्याच्यातलं अचूक विधान आपण निवडायचं आहे त्यासाठी. आणि तर्कविधाने, असंख्य ग्राहक आणि विक्रेते असल्याने कोणतीही एक व्यक्ती किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. त्याचं उत्तर आहे दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यानंतर दुसरं पहा, विधान अ, एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. आणि तर्कविधान, उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. त्याचा ड हा पर्याय बरोबर आहे. दोन्ही विधाने सत्य असून ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तिसरं, विधान अ, स्व उपभोगासाठीचे उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जात नाही. तर्कविधान, स्व उपभोगासाठीचे उत्पादन विक्रीसाठी बाजारात येत नाही. त्याचा क पर्याय. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यानंतर चौथं विधान,
विधान अ. व्यापारी बँकेअंतर्गत परकीय विनिमय व्यवस्थापन व नियंत्रण केले जाते. तर्कविधान ब. भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे आणि त्याची स्थिरता टिकवावी लागते. त्याचं उत्तर आहे विधान अ असत्य आहे, पण तर्कविधान ब सत्य आहे. त्यानंतर 5वं विधान अ. पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे आणि तर्कविधान ब. पुरवठा नेहमी किंमत, वेळ आणि नगसंख्या या संदर्भात स्पष्ट केला जातो. त्याचं उत्तर आहे क. दोन्ही विधाने सत्य असून ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा. अ 12 गुणांचा आहे हा प्रश्न, अ 6 गुणांसाठी. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 3. 1. एका टेबल विक्रेत्याने ₹2000 प्रति टेबल याप्रमाणे 15 टेबलांची विक्री केली. त्यापासून त्याला ₹30,000 मिळाले. नंतर इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियात विकले. अशोकने आपल्या उत्पन्नातून उत्पन्न व संपत्ती कर भरला. त्याचं उत्तर आहे एकूण प्राप्ती. पुढचं 4. राजूचे वडील त्याचे पैसे देशातील इतर देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदत निधीच्या बाजारपेठेत गुंतवतात. आणि 5. गरीब व्यक्तीला कार हवी आहे इच्छा. 6वं फरक स्पष्ट करा. कोणतेही 3. 6 गुणांसाठी 1. एकक लवचिक मागणी आणि जास्त लवचिक मागणी. 2. राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती. 3. मागणी ठेवी आणि मुदत ठेवी. 4. साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक. आणि 5. साठा आणि पुरवठा. या पद्धतीने फरक स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा. 12 गुणांसाठी कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. 1. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व कोणत्याही 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. 2. मागणीची किंमत, लवचिकता, मोजण्याची गुणोत्तर, शेकडेवारी पद्धत स्पष्ट करा. 3. राष्ट्रीय उत्पन्नाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 4. भारतातील नाणे बाजाराच्या कोणत्याही 4 समस्या स्पष्ट करा. आणि 5. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे कोणतेही 4 अपवाद स्पष्ट करा. प्रश्न चौथा 12 गुणांसाठी. खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3. 1. पुरवठ्याच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत. 2. व्यापार तोल आणि व्यवहार तोल या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. चूक. असहमत. 3. निर्देशांक अर्थशास्त्रीयदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण आहे. बरोबर. 4. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना कोणत्याही प्रकारच्या तात्विक अडचणी येत नाहीत. चूक. 5. स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. बरोबर. अशा पद्धतीने आपण सहमत असहमत लिहायचं आहे. पहिलं असहमत, दुसरं असहमत, तिसरं सहमत, चौथं असहमत आणि 5वं सहमत. आणि ते फक्त स्पष्ट पण करायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. 5वा 8 गुणांसाठी. खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2. बघा या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत. काळजीपूर्वक पहा. तक्त्याचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. वस्तूचे नग, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता विचारली आपल्याला. पहिल्याची सीमांत उपयोगिता 6 आहे. एकूण उपयोगिता 11. 5व्याची 11. चौथ्याची सीमांत उपयोगिता 0. बघा चौकटीत दिले त्या पद्धतीने लिहायचे. वरील तक्ता पूर्ण करायचा आहे. दुसरा आहे जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. ब. जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता
ऋण असते. या पद्धतीने उत्तरं लिहायची आहेत आणि 4 गुण मिळवायचे आहेत. पुढचं दुसरं बघा. आकृतीमधील अ ही हा रेषीय मागणी वक्र आहे. आकृतीच्या आधारावर खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि त्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. बघा हे प्रश्न. त्यानंतर तिसरं. खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरं लिहा 4 गुणांसाठी. उतार्याचं वाचन करायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरं शोधून लिहायची आहेत. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न. निर्देशांकांचा अर्थ सांगा. 2. निर्देशांकांचा वापर कोणास होतो आणि वरील उतार्याविषयी स्वमत लिहा. उतार्यातच या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. उतारा वाचल्यावर आपल्याला ते सहज लिहिता येतील. निर्देशांकाचा अर्थ या पहिल्या 2 ओळीमध्येच दिला आहे बघा. या सर्वांना निर्देशांकांचा वापर होतो. दुसऱ्याचं उत्तर आणि स्वमत खालच्या 2 पॅरेग्राफसारखं लिहायचं आहे. त्यानंतर पुढचं प्रश्न 6वा. सविस्तर उत्तरे लिहा 16 गुणांसाठी. 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. 3 दिलेले आहेत. पहिलं बघा. मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. 2. मक्तेदारीचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आणि 3. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता 12वीचा इकॉनॉमिक अर्थशास्त्र या विषयाचा पेपर बोर्डाचा आपण अभ्यासलेला आहे. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन पेपर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.